नमस्कार, मी बालाजी गाडे पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नांदेड। आज मी पाटनूर गावामध्ये आहे। अत्यंत वाईट अवस्था इथल्या रस्त्याची झालेली आहे। गेल्या 2 वर्षापासून पाटनूर पासून तिरकसवाडीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि आपण पाहतो या ठिकाणावरती हे गावातले ग्रामस्थ थांबलेले आहेत, लोक आहेत आणि या रस्त्यावरनं इथं पूल नसताना कसा प्रवास करत असतील याची कल्पना सुद्धा न केलेलं बरं। शेजारून एक अत्यंत चिखलाच्या रस्त्यामधनं मार्ग दाखवलेला आहे, तो आपल्याला व्हिडिओमध्ये शेजारी दिसत असेल। तो आता या ठिकाणावरून गेल्या 2 वर्षापासून ही माणसं अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतायत। जवळपास 5-6 लोकांचे हातपाय इथून जात असताना मोडलेले आहेत, फ्रॅक्चर झालेले आहेत। इतकी वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे या ठिकाणावरती नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत आणि हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे। अशोकराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे आणि एवढी वाईट परिस्थिती या मतदारसंघाची आहे। याकडे लक्ष नाहीये, गुत्तेदार पळून गेलेला आहे आणि याकडे इथले इंजिनियर्स, PWD खातं